सर आमच्या वस्तीत ना कोणीच रोख सामान नाही आणायचं, कारण तेवढे पैसेच नव्हते ना कोणाकडे, सगळ्यांचीच उधारी असायची, आमची पण होती। पण एकदा उधारी द्यायला जरा उशीर झाला, मग मी दुकानात गेले तर दुकानदार मला म्हटला की बिकाड्याची औलाद, सामान मिळणार नाही आता तुला, तू जा इकडून, देवळाच्या बाहेर भीक माग आणि माझे पैसे आणून दे। मी लहान होते सर, पण त्या दिवशी त्याचे ते शब्द ऐकून ना कोणीतरी आपल्या कानात तेल ओततंय का काय गरम असं वाटलं। पण तेव्हाच मी ठरवलं सर, आपण इतकी मेहनत करायची ना की यापुढे कधीही आपल्याला व आपल्या आई बुवांना असं ऐकायची वेळ नाही आली पाहिजे। जर ही परिस्थिती फक्त माझ्यावर नाही, वस्तीतले सगळेच जण अशाच परिस्थितीतून जातात, पण म्हणून आम्ही काय रडत बसत नाही, आम्ही लढतो, जे जे काम येईल ना ते सगळं काम करतो। आम्ही तर चिंच बोर काढून विकलीत, गाड्या पुसल्यात, पडेल ते काम केले, पण म्हणून आम्ही नशिबाला कधी दोष नाही दिला, कायम नशीब बदलण्यासाठी धडपड करत राहील। आमच्या त्या परिस्थितीनं आम्हाला जगायला शिकवलं, आम्हाला लढायला शिकवलं, माणूस म्हणून कणखर बनवले। सर आमचा ना आमच्याशीच वस्तीत रोज संघर्ष चालू असतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिथला प्रत्येक जण कष्ट करत असतो, आज ना उद्या हे दिवस बदलतील या आशेवरती जगत असतो। पण तुम्ही कधीच कामगारांची परिस्थिती जाणून घेतली नाही, त्यांना समजून घेतलं नाही, म्हणून मला तुमचा राग यायचा। एखादा कामगार जर 1 मिनिट सुद्धा उशिरा आला ना तरी तुम्ही त्यांच्यावर ओरडायचा, चिडायचा, केवढे काय काय बोलायचं त्यांना। सगळे कामगार वेळेतच कामावर येतील, कोणाला 1 मिनिटही उशीर झाला तर त्याला घरी पाठवण्यात येईल। याआधी लंच ब्रेक 1 तासाचा असायचा, आता तो फक्त अर्ध्या तासाचा असेल। रोज सकाळी तुम्हाला दिवसभराचं टार्गेट दिलं जाईल, दिवसभरात ते टार्गेट पूर्ण झालंच पाहिजे, आणि जर नाही झालं तर त्याही दिवसाचा पगार मिळणार नाही। कंपनीचा वेळ वाया घालवणाऱ्यांचा तो शेवटचा दिवस असेल कंपनीत। ज्यांना काम करायचं नसेल त्यांनी आत्ताच घरी निघायचं। पण तुम्ही त्याला कधी विचारलंय का की का रे बाबा तुला का उशीर झाला? अहो आपल्या फॅक्टरीतले कितीतरी कामगार त्यांच्या पोटा पाण्यासाठी सकाळी दुसरी कामं करतात, घरात पाणी भरण्यासाठी रात्र जागतात। अहो असं फक्त कंटाळा आलाय म्हणून कोणी उशीर करणार नाही ना, पण तुम्हाला नाही कळणार ना सर, कामगारांच्या नशिबी किती मोठा संघर्ष लिहिलाय नियतीत, हो किती दुःख आहे त्यांच्या आयुष्यात, किती त्रास सहन करावा लागतो त्यांना। मग तुमचं काय, तुम्ही तुमचा राग काढून मोकळे होता, पण मग पुढे पूर्ण दिवस ते ह्याच विचारत असतात की जर ही नोकरी गेली तर बायका मुलांना काय खाऊ घालायचं, कसं घर चालवायचं। सर त्यांचं आयुष्य सोपं नाही, पण तुमच्यासारखी माणसं ते सोपं करू शकतात। त्यांच्या वाटेला आलेलं सगळं ऊन तुम्ही कायमचं नाही घालवून टाकू शकत, पण त्यांच्यासाठी तुम्ही थोडीशी सावली तर बनू शकता ना, आणि तेवढंच खूप आहे त्यांच्यासाठी। राणी, तुझं हे बोलणं ऐकून आता जाणवत आहे मला मी किती चुकीचा वागत होतो, आणि आता कळतंय मला आबा कामगारांना इतकं का जपत होते।
काम झालंय? कसं होणार काम? इंद्रा ऑफिस मध्ये आलाच नाही. काय? इंद्रा फॅक्टरीमध्ये आला नाही अजून? त्याची कारही फॅक्टरीत नाही, त्यामुळे प्लॅन एक्झिक्यूट होणार नाही. असता तर आतापर्यंत तो ढगात गेल्याची बातमी नसती का दिली मी? फॅक्टरीत जर का गेला नाही तर कुठे गेलाय? त्या इंद्राला तुझा प्लॅन तर कळला नसेल ना? नाही उर्मिला, ते शक्य नाहीये. तो इंद्रा गेला कुठे असेल? तो राणी बरोबर त्या शॉप मध्ये तर अडकला नसेल ना? ते आल्यावर मला असं वाटत होतं की माझा खूप वेळ वाया जाणार आहे, पण नाही. तुझं बोलणं ऐकून झाल्यावर मला रिअलाइज होत आहे की इथे आल्यावर मला खूप काही शिकायला मिळालं. सर, वेळ वाया जात नाही, वेळ फक्त जात. पण आपणच त्या वेळेत आपल्या हाती काय लागले याचा हिशोब लावत बसतो. फक्त जर पैशाच्या बाबतीत विचार केला तर 24 तास आपल्याला वेळ पैसे कमवून देऊ शकतो का? नाही ना. आणि तो देऊही नाही हो. कधी कधी वेळ फक्त आपल्या पदरात आहे ना आनंदाचे काही क्षण टाकत असतो. कधी कधी काही आठवणी देतो, कधी आपल्याला खूप मोठा धडा शिकवून जातो, कधी कधी मनाविरुद्ध गोष्टी घडवून आणतो. आयुष्यात कधीच वेळ फक्त वाया जात नाही सर. तो कायम आपल्या पदरात काही ना काही टाकून पुढे जात असतो. कधी कधी आपल्याला काय हवंय ना ते नेहमी नाही घडत, पण असं होतं की आपल्यासाठी काय चांगलंय ना ते घडतं. आणि मी सांगते ना सर, आता आपण इकडं अडकलोय ना, याच्या मागं सुद्धा नक्कीच काहीतरी चांगलं कारण असेल. नाही, हे होऊ शकतं. तो इंद्रा राणीच्या नादात लागून कसाही वागतोय. त्या इंद्राची वेळ आली होती, पण आता आपली वेळ आणि त्याचा काळ येईल.